नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बन डोसा. हा तव्यावर नाही पसरवायचा आहे, तर हा पूर्णपणे बन असतो, जसा बर्गर असतो त्या टाईपचा डोसा आहे आणि झटपट होणारा आहे. याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे आणि टेस्टला खूप छान लागते आणि हेल्दी तर खूप आहे. आणि त्यासोबत मी एक कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहे, ती पण रेसिपी सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओच्या शेवटी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि बेल आयकन प्रेस करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेवटी बेल आयकन प्रेस करा. लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि चला मग सुरू करूया आपल्या बनडोसा रेसिपीला. तर बनडोसा बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ किंवा डाळीची गरज नाही आहे. तर हे फक्त आपण सुजीपासून म्हणजेच रव्यापासून बनवणार आहोत. तर एका साहित्यापासूनच बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूया आधी मी. तर मी ते 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक घ्या, जाडा घ्या, कोणताही रवा घेऊ शकता. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दही टाकून याला मिक्सरला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी 2 वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी दही घेतलेला आहे. कारण आपण याला फर्मेंटेशन केलेलं नाही आहे, तर त्यामुळे आपण दहीचा उपयोग करत आहोत. तर मी आता याला दही आणि रव्याला एकत्र करून घेते आणि त्यासोबतच स्वादानुसार मीठ टाकून घेते आणि याला मिक्सरला मी लावून याची पेस्ट तयार करून घेते. तर इथे पेस्ट तयार झालेली आहे आणि आवश्यकता असली तर इथे आपण पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आहे. कारण थोडंसं पाणी टाकावंच लागते आणि मी ते पाणी टाकून मिक्स केलेलं आहे आणि आता बाकीचं जे आहे ते पण मी मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घेते. तर हे मिश्रण मिक्स करत असताना यामध्ये खूप पाणी नाही करायचं. याला आपल्याला पातळसर नाही करायचं आहे, जाडच ठेवायचं आहे. तर आपली आता इथे रवा आणि दहीची पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी इथे घट्टसरच ठेवलेला आहे. तर मी आता याला थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये आपण आता तडका टाकून घेऊया एक फ्लेवर येण्यासाठी. तर मी ते गॅस ऑन केलेली आहे, कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये मी 1 चमच तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण आता अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर मोहरी तडतडायला लागली की मी 1 चम्मच चण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि या दोन्हीला मी 1 मिनटं रोस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 4 बारीक कट केलेल्या मिरच्या त्या टाकून घेते. त्यानंतर याला 1 मिनटं रोस्ट करून घ्यायचं आणि हे रोस्ट झाले की आपण यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि हिंगाला थोडंसं होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये मी अद्रक टाकून घेत आहे. अद्रकचे 2 छोटे तुकडे त्याला थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेत आहे. त्याला पण 1 मिनटं रोस्ट करून घ्यायचं आहे आणि अद्रक होत आलं की यामध्ये आता मी 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेते आणि कांद्यांना थोडंसं होऊ द्यायचं आहे, म्हणजे 2-3 मिनटं होऊ द्यायचं आहे. याला खूप लालसर नाही करायचे आहेत. आता मी 2-4 पानं कढीपत्त्याचे टाकून घेते आणि आता आपण कांद्याला थोडंसं शिजू देऊया. तर कांदे आता झालेले आहेत आणि आपला तडका तयार आहे. तर आता आपण हा तडका आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मी वरून थोडंसं कोथिंबीर टाकून घेते आणि हे सर्व साहित्य आता छान मिक्स करून घेऊया आपण. आणि हे थोडंसं घट्टसर आहे. यामध्ये मी आता पाणी थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेते आणि तो पण छान मिक्स करून घेते. तर आपण या बॅटरला आता 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि त्याची थिकनेस पण ठीक आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता आणि याला 10 मिनटं रेस्ट व्हायला होतपर्यंत आपण आता जी टोमॅटो आणि कांद्याची चटणी आहे ती बनवून घेऊया. तर त्यासाठी मी गॅस ऑन केलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता मी 1 चम्मच तेल टाकून घेते. तेल गरम झाला की यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडायला लागली की यामध्ये मी 1 चम्मच उडद डाळ टाकून घेत आहे आणि ती 1 मिनटं रोस्ट करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अद्रक, लसूण पेस्ट असेल तर पेस्ट पण टाकू शकता. जर पेस्ट नसेल तर तुम्ही ते अख्खे पण टाकू शकता, कारण आपल्याला याची नंतर पेस्टच करायची आहे.
तर अद्रक लसूण टाकून झाल्याच्यानंतर याला मी थोडंसं रोस्ट केलं आणि त्यानंतर आपण आता यामध्ये मी लाल मिरची 4 टाकलेली आहे, ते पण परतून घेतलेली आहे आणि 4 बारीक मिरची कट केलेली ते पण टाकून घेतलेली आहे आणि याला पण 1 मिनटं रोस्ट करून घेतलं. त्यानंतर आता आपण यामध्ये थोडे मोठे मोठेच कापलेले कांदे 2 इथे मी टाकून घेते आहे आणि आता या कांद्यांना थोडंसं शिजवून घ्यायचं. कांदे होत आले की यामध्ये आपण आता अर्धा चम्मच तिखट ॲड केलेलं आहे आणि आता याला छान ढवळत याला कांद्यांना शिजवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे छान शिजतील. आणि आता कांदे शिजत आले की यामध्ये आपण आता मी 3 टोमॅटो त्याला छान मधून कट करून घेतलेले आहे आणि ते आता आपण याला इथे टाकून घ्यायचे आणि हे पण आता छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. टोमॅटो थोडेसे झालेले आहेत तर आता आपण इथे स्वादानुसार मीठ टाकून घेऊया आणि तो ढवळून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनटं टोमॅटोला शिजवून घ्यायचं. तर आता आपले चटणीचं रॉ मटेरियल छान किजलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि जर टोमॅटो आंबट नसतील तर यामध्ये तुम्ही थोडासा इमलीचा तुकडा म्हणजे चिंचेचा तुकडा टाकू शकता किंवा लिंबू रस पण ॲड करू शकता. आणि आता याला छान थंड करून घ्यायचं आणि याची मिक्सरला छान पेस्ट तयार करून घ्यायची. हे थंड झाल्यानंतर त्याची आपण पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे आता मी हे चटणी मिक्सरमधून पिसून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान कलर पण आलेला आहे आणि टेस्टला खूप छान आहे. जर तुम्हाला थोडं मीठ वगैरे कमी असलं तर तुम्ही तो या स्टेपला ॲड करू शकता. तर इथे आपली चटणी तयार आहे आणि आता आपलं सारण पण रेडीच आहे. फक्त डोसा तयार करायच्या 5 मिनिटाच्या आधी आपण यामध्ये आता आपल्या डोस्याला छान स्पंज येण्यासाठी आपण यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा ॲड करणार आहोत. आणि हा बेकिंग सोडा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इनो पण घेऊ शकता. इनो पण अर्धा पॉकेट टाकायचं, पूर्ण नाही. आणि आता आपण सोडा टाकून झाल्याच्यानंतर हा छान मिक्स करून घ्यायचा आणि मग डोसा तयार करायला घ्यायचं. तर आपल्याला बन डोसा करायचा असल्यामुळे मी इथे तळका पॅन घेतलेला आहे आणि गॅस ऑन केलेली आहे आणि आता आपण यामध्ये 1 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपलं डोस्याचं जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि याला स्लो गॅसवरच शिजवायचं आहे. कारण गॅसची फ्लेम तुम्ही खूप मोठी ठेवली तर तो खालून लवकर जळून जाणार, पण वरचं मधला तसाच कच्चा राहणार बॅटर. त्यामुळे हा स्लो गॅस फ्लेमवर शिजवायचा आहे आणि एक बाजू होत आली की मग आपण याला पलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता साईडने आता तो शिजत आलेला आहे आणि चम्मचच्या साहाय्याने आता आपण तो पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण स्लो गॅसवरच त्याला शिजू द्यायचं आहे. म्हणजे आपला बंडोसा हा आतपर्यंत छान शिजून जाणार. तर चाकूच्या साहाय्याने किंवा काटा चम्मचच्या साहाय्याने मध्ये याला असं 2-3 होल करून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान एअर जाणार तर तो चांगला शिजणार. तर मी ते करून घेतलेलं आहे आणि आता जवळपास आपला बंडोसा तयार झालेला आहे. आपण आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याप्रमाणेच आपण बाकी बंडोसे पण तयार करून घेऊया. तर इथे आता आपले बंडोसे तयार आहेत आणि मी तुम्हाला मधून कट करून पण दाखवते की आतमधून तो किती छान स्पंजी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता वरून छान क्रिस्पी आणि आतमधून छान सॉफ्ट झालेला आहे आणि छान झालेला आहे. तर मी आता चटणीसोबत प्लेट सर्व करायला घेते. तर मी इथे कांदा आणि टोमॅटोची चटणी आणि आपले बंडोसे सर्व केलेले आहे. तर हे खूप हेल्दी आणि टेस्टी असे डोसे तयार झालेले आहेत आणि बनवणं पण खूप झटपट आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्स करा. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा आणि बाकी व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.